शिवसेना उपनेते अद्वै हिरे जवळपास 9 महिन्यांनंतर कारागृहातून मुक्त होऊन मालेगावी परतले. त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी अनपेक्षितपणे अफाट गर्दी केली. अद्वै हिरे यांनाही कदाचित याचे आश्चर्य वाटले असेल, कारण त्यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने लोक भर पावसात थांबून होते, तेही 4-5 तास. तसे म्हटले तर त्यांनी असा काही पराक्रम केलेला नाही की लोकांनी त्यांना डोक्यावर घ्यावे, किंवा असेही नाही की यापूर्वी ते खूप लोकप्रिय होते. तसे म्हटले तर ज्या कारणांसाठी ते कारागृहात होते त्यावरून लोकांनी त्यांच्यापासून दूर व्हायला हवे होते. तरी मग लोकांनी एवढी गर्दी का करावी, हे आश्चर्यकारक असले तरी याला कोडे म्हणायचे की ही प्रस्थापित नेतृत्वाच्या अस्ताची आणि नव्या नेतृत्वाच्या उदयाची नांदी म्हणावी. काही लोक घोषणा देत होते की अद्वै आवा तुम कुछ भी करो, हम तुम्हारे साथ है. याचा अर्थ असा काढायचा की अद्वै हिरे कसेही चालतील, पण ज्यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत ते नको आहेत, ते म्हणजे पालकमंत्री. जनसामान्यात अशा चर्चा आहेत की विरोधकांनी अद्वै हिरेंना नामोहरण करण्यासाठी साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर केला, वैधानिक अवैधानिक मार्गांचा वापर केला, त्यांच्या कुटुंबालाही वेठीस धरले. प्रशांत दादांनी पुत्रांची अवहेलना थांबावी म्हणून काही काळ कस खाल्ली, मात्र अद्वै हिरे शेवटपर्यंत ठाम राहिले. जीव गेला तरी चालेल पण माघार नाही, लढत राहू असा निर्धार केल्याने कुटुंबही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. असे समजले आहे की प्रशांत दादा अद्वै हिरेंसाठी मालेगावात ठाण मांडणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना जशी निर्वाणीची भाषा वापरली, एकतर तू नाही किंवा मी नाही, असाच काही प्रण अद्वै हिरे यांनीही केला असावा असे दिसते. ज्याप्रमाणे मोदी शहांच्या समोर उद्धव ठाकरे बेडरपणे उभे राहिले आणि पक्ष निवडणूक चिन्ह हिरावले गेले असताना फक्त हिमतीच्या जोरावर विजय झाले, त्याप्रमाणे अद्वै हिरेही यशस्वी झाले तर आश्चर्य वाटायला नको. माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या आजीनी काय यातना भोगल्या, या त्यांच्या आयुष्यात 9 महिने त्यांना यातना देण्याचा तुम्हाला अधिकार काय? लेखी पत्र दिलेलं आहे, कोर्टात दाखवलं की आम्ही वन टाइम सेटलमेंट करणार नाही, आम्हाला पूर्ण पैसे हवे. आता पूर्ण पैसे तुम्ही तरी भरणार का? प्रत्येक माणूस व्याजात सवलत घेतल्याशिवाय कर्ज भरतो का? नाही, भरायचं कसं? एवढा हा टेक्निकल कोर्ट आहे. कोर्टाला खोटे कागद दाखवले गेले की 1.5 कोटीचं मॉर्गेज पुन्हा दिलं गेलं. प्रत्यक्षात कोर्टात मी कागद दिले की आधी 10.5 कोटी रुपयाचं मॉर्गेज दिलं, त्या व्यतिरिक्त कोर्टात सिक्युरिटी दिली आणि म्हणून मी आज करत आहे. तर प्रत्येक बळाला खोटेवाले बळा या सगळ्या प्रकरणात झालेला आहे. आणि ज्या दिवशी ही केस निकाली लागेल त्या दिवशी सांगतो मी माफ करणार नाही. ज्या ज्या पोलिसांनी माझ्या खड्डे भरले त्याच्यापासून, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भरले त्याच्यापासून बँकेपर्यंत सगळ्यांवरती 300 कोटी रुपयाचा अब्दुल उसरीचा दावा मी ठेवला. तुरुंगातून सुटले 9 महिन्यानंतर पुढची रणनीती काय राहणार? नंतर मी आज मालेगावपर्यंत येतो आहे. मी मातोश्रीवर गेलो, सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटलो आणि शिवसेनेमध्ये आमच्यासाठी पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असतो. त्यांनी मला आदेश दिलेला आहे की मालेगाव भैया विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करायची आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला आणि तो त्यांचा संदेश घेऊन या ठिकाणी आलो. आज आल्यानंतर मला अपेक्षा नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझं स्वागत या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातले सगळे जण करतील. मी खूप सगळ्यांचा आभारी आहे की खूप भरपूर प्रेम मला दिलं आणि 9 महिने सुद्धा मी तुरुंगात असताना जी शिवसेनेची ताकद आहे ती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी टिकून ठेवली. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला आणायचं आहे, सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण अविरत प्रयत्न करणार आहोत. आपण 9 महिन्याचा कालावधी उलटला, आज जो स्वागत झालं आणि येणाऱ्या काळामध्ये उपनेते म्हणून आपण काय प्लॅनिंग केलेली आहे? आज जे स्वागत झालं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारीच आहे. मला स्वतःची अपेक्षा नव्हती महाराष्ट्राच्या एखाद्या मंत्र्याचं सुद्धा मंत्री झाल्यावर असं स्वागत झालं नसेल. इतके जल्लोषात लोकांनी माझं स्वागत केलं, इतका आनंद लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. त्यामुळे मी कायम उभीच आहे. उपनेता म्हणून माझं निश्चितपणानं नियोजन आहे. पक्षाची
तर मी त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथले आमदार निवडून आणायचं का आम्ही सगळेजण मिळून करू. आपण भाषणामध्ये काही लोकांवरती टीका केली की जी केस तुमच्यावरती दाखल झाली ती दिवाणी न्याय असताना ती फौजदारी केली. काय कोणी केलं असेल हे सगळं? नाही, या संबंधी मी बोललेलो नाही. मी मला जामीन देताना माननीय न्यायमूर्तींनी बोललेले आहेत आणि हे जे केलं ते सत्ताधाऱ्यांनी केलं. आज या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाहीये. आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात या देशातल्या 2 मुख्यमंत्र्यांना एका वेळी तुरुंगात जायला लागलेले आणि मग मुख्यमंत्री जर तुरुंगात जायला लागले असतील ही आणीबाणीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती रोखण्याच्यासाठी हे सगळे जणांना आम्हाला घरी काढावं लागेल. आज ते केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल ही सरकार आम्ही बदलल्याच्या शिवाय पुन्हा लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही हे आम्हाला समजलंय आणि यासाठी स्वातंत्र्य सैनिकांसारखं कितीही वर्ष तुरुंगात जावं लागेल आम्ही जात राहणार यांच्याशी लढत राहणार आता थांब करतो. आम्हाला तुमच्याबरोबर मालेगाव शहरामध्ये माझे वयापर्यंत 12 बंडूकाची बंडूकाका बच्चा होते हे देखील आता सेनेत आले. बंडूकाका सेनेत आले आहेत असं मी ऐकलंय. त्यांची आणि माझी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध अतिशय चांगले आहेत. आम्ही अनेकदा सोबत भेटलोय बोललोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांची काय भूमिका आहे ती समजून घेऊन आमचं पक्षामध्ये निश्चितपणे स्वागत केलं. आमदारकीच्या बाबतीत दावा केलेला आहे, इच्छुक आहे. शिवसेनेमध्ये कोणी निवडणूक लढवावी आणि कोणी नाही हा स्वतःचा निर्णय नसतो. हा पक्षश्रेष्ठीचा विषय आणि पक्षप्रमुखांनी मला आदेश दिलेला आहे. त्यामुळे त्यांना अधिक चर्चा करायची असेल तर पक्षप्रमुखांची करू शकतात. मला आज उपस्थित नव्हते आज मी कोणाला बोलवलेलं नाही. आज ते प्रोटोकॉल नाहीये. आज जे माझ्या विरोधी करणारे समर्थक आहेत त्या सगळ्यांची ही गर्दी आहे आणि त्यामुळे आज कोण मोठं कोण नव्हतं हे मानणं गरजेचं नाही.